तुम्ही जे रोज कोंबडी खाताय ती खरंच गावरान आहे का? तर मी ऋग्वेदन स्वागत आहे तुमचं असं गावरान फार्म सिरीज डे 24 मध्ये. जसं तुम्हाला माहित आहे आपल्याला एका वर्षामध्ये 1000 कोंबड्यापर्यंत पोहोचायचं आहे. मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण सुरुवातीला ग्रीन नेट लावण्यास सुरू केली आणि जेवढे आपल्याला लागत होती त्या रेंज मध्ये आपण त्याला कापून घेतले. वरच्या बाजूला आधीच जागा ठेवलेली होती म्हणून बांधणी एकदम सोपी गेली आणि फास्ट झाली. आणि आपण जसे बासे उभे केले आहे त्यांना लवकर फिटिंग झाली. ग्रीन नेट आपण 8 फूट उंची एवढी आणलेली आहे आणि सोबतच आपण खालून सध्यापुरते त्यामध्ये दगड टाकून घेतले. यावर आपण पुढे चालून दोन्ही साईडला माती ओढून घेणार आहोत. आता बघू शकता पूर्णपणे आपले एक साईडचे ग्रीन नेट लावून झालेले आहे आणि रस्त्याकडून सुद्धा आपण एक ग्रीन नेटचा पट्टा लावलेला आहे. आता खूप लोकांना प्रश्न पडला असेल की एवढा खर्च का केला, तर यामागचे आपले जे कारण आहे ते यासाठी त्या साईडने आपला समृद्धी महामार्गाचा रस्ता जातो तर त्या साईडने लावणे गरजेचे होते आणि जी आपली दुसरी साईड आहे त्यामधून गावामधला पांढरा रस्ता जातो त्यामुळे तिथून येणारी जाणारे लोक त्यानंतर गाड्या गुरढोरे आणि त्यासोबत प्राणी यांचा आपल्याला पण त्रास नको आणि आपला सुद्धा त्यांना त्रास झाला नाही पाहिजे. त्यानंतर आपण वरच्या बाजूला जे टिनावर टाकणार होतो ती पांढरी नेट काढली. ही नेट साधारणतः 5 फूट आहे टिनावर लावलेली आहे जेणेकरून खालून प्रोटेक्शन आहेच पण वरून एक्स्ट्रा सेफ्टी मिळते. पांढरी नेट लावत असताना वरच्या बाजूला फक्त तार टाकली आणि बाजूने नेट फिट करून घेतली. आता पूर्ण एकसारखी पांढरी नेट लावून झालेली आहे. यानंतर जे टीन लावलेले होते त्यावर माती चढून घेतली त्यामुळे टीन घट्ट राहतात आणि खालून कुठलाही प्राणी आत येत नाही. तर तुम्ही सुद्धा कमी बजेट मध्ये असा काही प्लॅन करत असाल तर नक्की करा. आणि आता बघा आपला फ्री रेंज परिसर कसा दिसतोय. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. काही चुकले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा.